नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आणि मराठवाडा नेता सोशल मीडिया, मराठवाडा नेता मीडिया हाऊसमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, झाले बहु होती न बहु, पण या सम हा हे म्हणत असताना आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या कवितेच्या ओळीनं मी बोलणार आहे. विदा करंदीकर म्हणतात, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. दुर्दैवानं योगायोगानं समाजामध्ये, राजकारणामध्ये, कुटुंबामध्ये सुद्धा थोडंसं आव्हान आलं की माणसं डळमळीत होतात, सरड्यासारखे रंग बदलतात. पण भारत देशात एकमेव व्यक्तिमत्व आहे ज्यांचं नाव नितीन गडकरी. नितीन गडकरी. देश का नेता कैसा हो, नामदार नितीन गडकरी जैसा हो. गडकरी हे जेव्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बांधकाम मंत्री होते त्यावेळेस त्यांनी केलेली रस्त्याची, पुलाची, ओव्हरब्रिजची जी कामं आहेत त्यामुळं त्यांचा संपूर्ण देशात नावलौकिक झाला. आणि लेकराचे पाय पाळण्यात म्हटल्याप्रमाणे पुणे मुंबई नॅशनल एक्सप्रेस हायवे त्यांच्याच काळात झाला. एवढाच नाही तर शेकडो पुलं त्यांच्या काळात झाली. माणसं कशी असतात आम्हाला आठवतं आहे. गडकरी साहेब लातूरहून तुळजापूरला निघाले होते त्यावेळा रस्ता असा जंप होत होता. त्यावेळा गाडीत बसलेल्या अधीक्षक अभियंत्याला जाधव होते, त्यांना सांगितलं हा रस्ता रेक्टिफाय करून घ्या. आणि तुळजाभवानीचं दर्शन घेऊन जेव्हा गडकरी साहेब गाडीत बसले तर ते अधीक्षक अभियंता वाकून नमस्कार करून साहेब साहेब म्हणाले. ते म्हणले काय साहेब, ते रस्ता रेक्टिफाय करून घ्या म्हणलात तुम्ही. हो सांगितलंय ना. नाही, ते संघाचे आहेत, ते काम तुमचं नाही. ते संघाचे आहेत का काँग्रेसचे आहेत ते तुम्ही नाही बघायचं, कामाची गुणवत्ता तुम्ही बघायची. अशा प्रकारचा एक स्पष्ट वक्ते. अहो, चहापेक्षा किटली गरम. आजकाल मंत्रालयात पीए लोक एवढे डोईजड झालेले आहेत किंवा मंत्र्याला घेरलेल्या चांडाळ चौकडीनं मंत्री कसे बदनाम होतात हे ठणकावून सांगणारे नितीन गडकरी आहेत. जेव्हा लातूर जिल्ह्यातील काही रस्त्याच्या कामं हे लोकप्रतिनिधी करोडो रुपयाची मागणी करत होते म्हणून कॉन्ट्रॅक्टर काम करत नव्हते, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं सगळं CBIकडं मी पाठवेन. हे म्हणायला दम लागतंय. एखादा अधिकारी असेल, काम चुकार असेल तर त्याला बुलडोजर गाडी घेईल म्हणाय सुद्धा दम लागतंय. आणि भारताच्या इतिहासात झाले बहु होती न बहु म्हणत असताना अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर जर आपण पाहिलं, पल पल में है भगवान, कण कण में है भगवान म्हणल्यासारखा फक्त विकास विकास आणि विकास, पावलोपावली विकास. त्यांनी ज्यांना जे ज्या खात्याची जबाबदारी मिळाली त्या त्या खात्याला न्याय द्यायचं काम केलं. आपण जर पाहिलं इथेनॉल कोणामुळं आलं, ऊसाची झोनबंदी कोणामुळं आली, आज ग्रीन ऑइलचा जो प्रस्ताव आलेला आहे तो कोणामुळं आलेला आहे. प्रत्येक ठिकाणी सुवर्णाक्षरानं नाव लिहावं लागतं ते नामदार नितीन गडकरी यांचं. ते जेव्हा लातूरला एका कार्यक्रमात आले होते त्यावेळा ते काय म्हणाले, हा अन्नदाता हा ऊर्जादाता बनला पाहिजे. आणि हे सांगत असताना त्यांनी सांगितलं अमेरिकेची चांगले, अमेरिका समृद्ध आहे म्हणून रस्ते चांगले आहेत असं नाही, तर अमेरिका रस्ते चांगले आहेत म्हणून समृद्ध आहे. मित्रहो, अनेक नेते पाहायला मिळतात, बोलतात एक, वागतात वेगळं. मुंह में राम बगल में छुरी, गटबाजी, पक्षांतर्गत तू मोठा मी मोठा करत असताना त्यांनी जर पाहिलं, त्यांच्या कामाची पद्धत पाहिली. मला आठवतं आहे की ज्या वेळा लातूरला त्यांचं सभा ठेवायची, बैठक मेळावा ठेवायचं चाललं होतं आणि त्याचं देवाशीष प्रतिष्ठान हे संयोजक होतं, त्यांनी पाणी प्रश्नावर पुस्तक लिहिलं होते. एक अभ्यासू, एक लेखक, एक विचारवंत, एक माणसातला देव माणूस. मला आठवतंय
माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत एकच नेता भेटला की ज्या नेत्याने 100 लोकात सांगितलं किती दिवस बद्दरनं संघर्ष करायचा, अरे बद्दरला सांभाळा, मदत करा. आणि एवढंच नाही, सोलापूरच्या विश्रामगृहावर सुजित ठाकूर आणि पाशा पटेल यांच्याबरोबर गेला असताना मी म्हणलं, साहेब लातूर विधानसभा हा भाजपच्या नकाशावर आहे का नाही, त्याचं सुद्धा मुंहतोड उत्तर देणारे, एका बाजूला कार्यकर्त्यावर प्रेम करणारे, विकासाचं राजकारण करणारे, आणि दुसऱ्या बाजूला दरवर्षी आम्ही जेव्हा दिवाळी अंकाच्या प्रकाशनाला जातो 2 वेळा पाहिलं, लहान लहान नातवंडाला घेऊन फटाके खरेदी करणारे आम्हाला त्या ठिकाणी नितीन गडकरी दिसले. त्याचबरोबर माहूर हे त्यांचं कुलदैवत, त्या कुलदैवताच्या ठिकाणी रस्ते, पंढरपूरला रस्ते, तीर्थक्षेत्र रस्ते, आणि देशात जर सर्व खासदार आणि मंत्र्याचं काय म्हणतात त्याला मार्क मेमो जर काढायचा म्हणला तर संपूर्ण देशात फक्त एकाच नाव चालतंय, ते म्हणजे नामदार नितीन गडकरी. देशाच्या कानाकोपऱ्यात जात असताना 25 तासाचा रस्ता 15 तासात, 10 तासाचा रस्ता 5 तासात. म्हणजे एक जादूगार, ज्याप्रमाणे एखादा जादूगार म्हणत असतो खाली डब्बे में लाडू निकाल के बताता हूँ, आपण त्याला वेडा समजतो, पण एक बांधिलकी मानणारे. आणि जेव्हा यावर्षी आम्ही पाहिलं, मी तर सांगू इच्छितो भारतातल्या सगळ्या खासदार आणि आमदाराला ॲग्रो कृषी महोत्सव जो दरवर्षी नामदार नितीन गडकरी आयोजन करतात, त्या ठिकाणची सेंद्रिय शेती असेल, त्या ठिकाणी त्याचबरोबर शेतकऱ्याच्या शेतीवर वेगवेगळे प्रयोग करणं असतील, दूध उत्पादन वाढवणं असेल, आणि ते बोलतात ते करतात. आपल्याकडं भाषणात टाळ्यासाठी आश्वासनं देणारे अनेक नेते भेटतात, पण आमदार नितीन गडकरी हे कार्यकर्त्यावर, आणि माझ्या भागात एकही आत्महत्या होता कामा नये हे जेव्हा त्यांनी म्हटले होते. नागपूरच्या शेतकरी मेळाव्याला गुजरातचे राज्यपाल त्या ठिकाणी होते, म्हणजे विचारवंताची कदर करणारे, त्यांचा सन्मान करणारे, आणि त्याचबरोबर उत्सव कसा असावा, सांस्कृतिक कार्यक्रम कसे असावे हे नागपूरला जाऊन बघावं. कारण फक्त, आणि त्याचबरोबर ज्यांनी स्वतः पोस्टर लावलेले आहे त्यांनी सांगतात, मी दारू वाटणार नाही, मटण वाटणार नाही, लोक मला मतं देवत किंवा न देवत, हे म्हणायला लय दम लागतंय. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे जवळजवळ 1150 कोटी रुपयाच्या रस्त्याचे लोकार्पण भूमिपूजन ते करणार आहेत. आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की लातूर ते टेंभुर्णी मार्गे येडशी कुर्डवाडी रस्ता हा लवकरात लवकर येणाऱ्या 15 दिवसाच्या आत तो सुरू झाला पाहिजे. त्यासाठी तांत्रिक बाबीची पूर्तता केली गेली पाहिजे. आणि एका बाजूला शेतकऱ्याचा विचार, दुसऱ्या बाजूला सोयाबीनचा विचार, तिसऱ्या बाजूला कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचा विचार, आणि चौथ्या बाजूला सांस्कृतिक चळवळ, साहित्य चळवळ, लेखन, अभ्यास. आणि एवढाच नाही तर बांबू शेती ही कशा प्रकारची उपयोगाची आहे. अहो मंत्री लोक हे एखाद्याला चांगलं म्हणाय सुद्धा त्याला कमीपणा वाटतो, पण ते पाशा पटेल हा माझा आवडता कार्यकर्ता आहे. हे जेव्हा त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केलं होतं त्यावेळेला बोलले होते, एक कुटुंबवत्सल माणूस, एक धार्मिक प्रवृत्ती जोपासत असताना, राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या मुशीमध्ये वाढलेले असताना, गर्व नाही, अभिमान नाही, बोलताना संतुलन कधीही जात नाही. आणि विकासासाठी कोण गेला, आपल्या पक्षाचा आला का दुसऱ्या पक्षाचा आला, त्याचा विचार न करता फक्त विकास विकास आणि विकासराव. आम्ही काय म्हणतो, नितीनजीचं नाव जसं रोड करी तसं विकास करी असं सुद्धा म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आम्हाला तर आम्ही वारंवार म्हणतो की आम्ही आमच्या कुलदैवतेला, आम्ही माहूरच्या देवीला, आम्ही भारताचे पंतप्रधान हे ज्या पद्धतीनं आज नरेंद्र मोदी आहेत त्या पद्धतीनं येणाऱ्या काळात नितीन गडकरी व्हावेत. देश का नेता कैसा हो, नितीन गडकरी जैसा हो, हे आम्हाला वाटतंय. त्यांच्या अनेक गोष्टी, खरं म्हणजे एक मोठा ग्रंथ किंवा एक चित्रपट आपण करू शकतो अशा प्रकारचं काम असणारं नितीनजी गडकरी
आणि मला आठवतंय नांदेडच्या एका कार्यक्रमामध्ये जेव्हा खासदाराचा बँकेचं पाहणी होती, मी थांबलो होतो, SP मला अडवत होते, हात करून बोलून घ्यायचं. कार्यकर्त्याशी कदर करणारे, न्याय देणारे आणि विकासात तडजोड न करणारे अशा प्रकारचं नेतृत्व हे येणाऱ्या काळात या टर्मला किंवा मध्ये पंतप्रधान व्हावेत हीच आई तुळजाभवानीकडं, माहूरच्या रेणुकादेवीकडं आणि त्याचबरोबर आम्ही तिरुपतीकडं, रामाकडं, खऱ्या अर्थानं रामराज्य. आम्ही मोदी शहा यांना वाईट म्हणत नाहीत, पण आज हे ज्या पद्धतीनं गरुड झेप घेत आहेत, जी भरारी घेत आहेत, त्यांचं वागणं बोलणं आणि कधीही कुणीही भेटायला जाऊ द्या, नाश्ता जेवण आणि फक्त विकासाचं बोलणार, गटातटाच्या पल्याड जाऊन माणसानं माणसाशी कसं वागावं किंवा माणसातला देव माणूस जर आम्हाला कुणात दिसतोय तर तो नामदार नितीन गडकरी यांच्यामध्ये. मित्रहो, त्यांच्या उद्याच्या म्हणजे आपल्या शुक्रवारच्या दौऱ्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. प्रभू परमात्मा त्यांना निरोगी दीर्घायुष्य देवो. ते आज लोकांच्या गळ्यातले काही तर आहेतच आहेत, पण त्याचबरोबर परमपिता परमात्मा त्यांना पंतप्रधान करो हीच परमेश्वराच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. प्लीज शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. धन्यवाद.